नमस्कार अमरावती। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी, बेजबाबदार आणि गैरकारभाराविरोधात तसेच गावातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तक्रारकर्ते तथा यशवंत सेनेचे गजानन बोरकर विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. मात्र सध्या काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून 50 फूटपर्यंत हा तरुण वर बसला आहे. मला अडवलं तर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार, असं या तरुणाने सांगितलं, कारण तो दोर घेऊन टॉवरवर चढला आहे. सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध अभिलेख व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ते तातडीने सील करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनी अभिलेख व रेकॉर्ड सील करण्याबाबत योग्य ती कारवाई केली का याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गावकऱ्यांना मूलभूत पाणीपुरवठा व्यवस्थित उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असून या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी गजानन बोरकर, राहणार सारंगपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं आंदोलन मी 10 तारखेला विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते किंवा 13 तारखेपर्यंत माझी दखल घेण्यात यावी, नाहीतर मी 14 तारखेला टावर आंदोलन करीन. तरी कुठलीच दखल घेतलेली नाही आहे आणि तात्काळ सरपंच, विस्ताराधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण त्यांना मी 29 तारखेला टावर आंदोलन केलं होतं, 29/6. तर मी भारत साखळे शिवसाहेब यांच्या म्हणण्यानुसार खाली उतरलो, पण त्यांनी आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच कारवाई केलेली आहे आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. अभिलेख रेकॉर्ड सील करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी कुठलं रेकॉर्ड सील नाही केलं, काहीच नाही. आणि सरपंचांनी आरेरावी केली की माझं रेकॉर्ड कुठलं सील करायचं नाही आहे. तर विस्तार अधिकारी यांनी सरपंचांनी गोंधळ घातला आणि विस्तार अधिकारी हे पंचायत समितीला चालले गेले. त्यानंतर पंचायत समितीला विचारलं मी, तुम्ही त्या सरपंचावर आणि ग्रामसेवकावर काय कारवाई केली. त्यांनी हो केली, पण कुठलीच काही पर्याय मार्ग शोधला नाही. तरी माझी इच्छा आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी टावरच्या खाली उतरणार नाही.